नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी दीपा बावधाने. दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत. अमेरिका या पुस्तकातला पुढचा भाग मी आज आपल्यापुढे सादर करणार आहे. मागच्या भागात आपण बघितलं, अमेरिकेत स्थायिक झालेले सगळे भारतीय एकमेकांशी एकजुटीने वागतात. आपापली मंडळं जरी असली तरी त्यांचे विविध कार्यक्रम असतात, सामाजिक बांधिलकी सांभाळतात. आज ऐकूया पुढची कविता, कोरोनाचा कारनामा. 2020ला अचानकच कोविडचे व्हायरस अतिवेगाने पसरले आणि मृत्यूचे थैमान सुरू झाले. कुटुंबांची वाताहत झाली, वयस्क मागे राहिले, तरुणांची यात्रा निघाली. पालकांना मुलांची काळजी तर मुलांना पालकांची काळजी लागली. सातासमुद्रापलीकडे अमेरिकेत असलेल्या भारतीयांची पण काही वेगळी स्थिती नव्हती. काय झालं, काय परिस्थिती होती, ऐकूया चला कोरोनाचा कारनामा या कवितेत. चला तर रसिक श्रोते हो, या कवितेचा आस्वाद घेऊया. आली आली महामारी, अख्ख्या जगाला पडली भारी. लहान नाही, थोर नाही, गरीब नाही की श्रीमंत नाही, मुके प्राणी देखील सुटले नाही. कोरोनाची दहशत निर्माण झाली. चीनमध्ये उद्भवलेला हा व्हायरस होता जाम देखणा, परी अज्ञात होता त्याचा दुष्टपणा. थैमान याचे दिसू लागायला. सुरू झाली उपाययोजना, अनेक अथक प्रयत्न लागले शास्त्रज्ञांना त्यावरची लस शोधून काढायला. बाजारहाट बंद, ऑफिसेस बंद, कर्फ्यूमुळे सगळेच बंद. असा हा लॉकडाऊन खूप लांबला आणि माणूस घरात कैद झाला. एक कारणच मिळाले डिप्रेशन यायला आणि मुद्दा सापडला डिवोर्स घ्यायला. मोठा फटका उद्योजकांना बसला. नोकरदार तरुण वर्ग नोकरीला मुकला. भारत, युरोप, अमेरिका असो देश कुठला, आर्थिक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. अमेरिकेतील भारतीय देखील हवालदिल झाला. कोणाकडे जावे मदत मागायला? सगळेच संकटात सापडले होते. इथे तर सरकारही आपले नव्हते. पती पत्नी दोघांचे जॉब गेले, घराचे हप्ते फेडायचे कसे? मुलांचे शिक्षण, इन्शुरन्स, भारतात परत यायचे तरी कसे? जशी विमान सेवा सुरू झाली, काही जणांनी हिंमत केली. गाशा गुंडाळून गेले विमानतळावरती. तोच एक बातमी पसरली वाऱ्यासारखी. भारताने म्हणे एंट्रीज बंद करून टाकली अमेरिकन पासपोर्ट असलेल्यांची. आता तर आभाळच कोसळले. आईवडील भारतीय पासपोर्टवाले, पण मुलं अमेरिकेत जन्मलेले. नोकरी गेली, अमेरिकेत राहायचे कसे? मुलांना एंट्री नाही, सोबत न्यायचे कसे? त्यांना ठेवणार तरी कुठे, नेणार तरी कसे? मोठा पेच पडला. ज्यांची नोकरी शाबूत होती ती मित्रमंडळी मग धावून आली मदतीला. कोणी मुलांची जबाबदारी स्वीकारली, कोणी जमेल तशी आर्थिक मदत केली. एकमेकांना धरून राहिली झाडाच्या मुळांसारखी. जसे या कोरोनाचे कारनामे संपले तसे अमेरिकेला परत ओघ सुरू झाले. कोरोनानंतर अमेरिकेला पुनश्च ओघ सुरू झाले. कोरोनानंतर अमेरिकेला तरुणांचे पुनश्च ओघ सुरू झाले. धन्यवाद रसिक श्रोते हो. आशा आहे ही कविता पण तुम्हाला आवडली असेल. लवकरच पुढची कविता घेऊन मी आपल्या पुढे येईन. तोपर्यंत बघताय काय, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार रसिक श्रोते हो.
आज आपल्याकडे आपली नवीन मैत्रीण आलेली आहे, पुष्पा देशमुख. इंडिया कम्युनिटी सेंटरमध्ये त्यांना आलेले अनुभव ते आता तुम्हाला ऐकवणार आहेत. तिथे त्यांना काय आवडलं, डान्स थेरपी कशी आवडली ह्याचं त्या वर्णन करणार आहेत. ते ऐका आणि नंतर लगेच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी पुष्पा देशमुख. मी पहिल्यांदा पण तुमच्यासमोर आले होते, त्यावेळेला मी माझ्या अमेरिकेची एकटीची ट्रिप सांगितली होती. आता करोनानंतरची अमेरिकेची पहिली ट्रिप. आम्ही तसं पाहिलं तर ऑलमोस्ट दरवर्षी जात असतो अमेरिकेला. आमची दोन्ही मुलं अमेरिकेत असतात. पण 2020ला कोरोनाची महामारी आली आणि सक्तीची कैद झाली. सगळे घरामध्येच बसले, दाराबाहेर पण कोणी जाऊ शकत नव्हतं. मग अमेरिका तर लांबचीच गोष्ट, पण अशा इंटरनॅशनल विमान सेवा सुरू झाल्या. सगळी मरगळ झटकून लागलो तयारीला. तिकीट तसे जुलैचे होते, पण एअरलाईनने पोस्टपोन करत करत डिसेंबर 2021ला शेवटी आम्ही कॅलिफोर्नियाला मुलाकडे जाऊन पोचलो. तिथे इंडियन कम्युनिटी सेंटरला 3-4 महिने तरी आम्ही जात असू. पण कोरोनाने जगभर उच्छाद मांडला होता. त्याचा परिणाम ICCवर पण झालाच होता. पण आम्ही पोचलो त्याच्या थोड्याच दिवसांनी सेंटर पण सुरू झालं. लगेच आम्ही तिथं जायला सुरुवात केली. तिथे आम्हाला फार आवडत असे. सगळे भारतीय सिनियर्स भेटतात, व्यायाम होतो, चहा कॉफी असते, नॉमिनल पैसे भरले की जेवण पण असतं. असं मला वाटत होतं की कोरोनानंतर सगळं बदललं असेल, पण नाही. पूर्वीच्याच उत्साहात किंबहुना जास्तच जोमाने सर्व ॲक्टिव्हिटी सुरू झाल्या त्या. या इंडियन कम्युनिटी सेंटरमध्ये घेतली जाणारी योगासनं तर फारच छान असतात. पण तिथली मला आवडणारी ॲक्टिव्हिटी म्हणजे डान्स थेरपी. फिरोझे नावाची तरुण मुलगी जिथे ही थेरपीचा क्लास घेत असे. ती पारशी मुलगी सगळ्या सिनियर्सना प्रेमाने शिकवायची. अधूनमधून बाहेर पण सिनियर्सचा डान्स ठेवायची. त्यामुळे डान्स थेरपीच्या क्लासमध्ये खूपच धमाल असायची. तिची शिकवण्याची पद्धत मुळातच खूप छान होती. बॉलिवूड या गाण्यावर व्यायामाच्या स्टेप्स असायच्या. सगळेच म्हातारे खूप खुश होऊन डान्स करायचे. या थेरपीचा सगळ्यांनाच फायदा होत होता. मला तर वाटतं की ज्यांना शक्य असेल त्यांनी या डान्स थेरपीचा अनुभव जरूर घ्यावा. अगदी इंडियन कम्युनिटी सेंटरच हवं असं नाही, कुठेही दुसरीकडे जर त्या थेरपीची सोय असेल तर तिथे ट्राय करायला हरकत नाही. शारीरिक हालचाली या थेरपीमुळे फार सुलभ होतात. बघा, माझं म्हणणं पटतंय का? धन्यवाद.